शिवसेनेमध्ये मी होतो, परंतु शिवसेनेमध्ये बीड जिल्ह्यामध्ये फक्त मी होतो म्हणून बीड जिल्ह्यात शिवसेना होती. वास्तविक शिवसेना अ, बीड जिल्ह्यात राहिली नाही. बाकीच्या ठिकाणचं मी काही सांगणार नाही. मग मी पंकजाताईकडे गेलो. पंकजाताईला सांगितलं, म्हणजे विनंती केली किंवा साहेबांनी मला राजकारणात आणलं. त्यांनी राजकारणात मोठं केलं, सुरुवात त्यांनी केली. आता शेवट मला तुमच्या हस्ते करायची इच्छा आहे, मला भाजपमध्ये प्रवेश द्या. मग त्यांना मी सांगितले बुवा, गेवराई विधानसभा मी लढलो त्यावेळेस मला 74,000 मतदान मिळालेलं आहे. मग त्यांनी सांगितले की ठीक आहे, म्हणले आपण प्रवेश करून घेऊ. रवींद्र चव्हाण साहेब आपले महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत, त्यांनी कानावर घातलं आणि नंतर मग त्यांना आपल्या लीडमुळं वास्तविक बीड जिल्ह्यामध्ये जेवढे काही BJPचे लीडर आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी सगळ्यांनी आपली शिफारस प्रदेशाध्यक्षाबरोबर केलेली, पंकजाताईबरोबर केली आणि ही गोष्ट आपली मी CMच्या सुद्धा कानावर घातली की मला एवढं मतदान पडले आणि मला BJPमध्ये प्रवेश करायची इच्छा आहे. मागच्या अधिवेशनामध्ये त्यांनी त्यावेळेसपासून त्यांनी सांगितलं किंवा यांचा प्रवेश करून घ्या. परंतु आपल्या सरळ जे काही भानगडी झाल्या, गोळीबार झाला, सिंधूरचं हे झालं, त्याच्यानंतर मग जरांगे पाटील मुंबईला गेले. अशामुळं माझा प्रवेश जवळजवळ 6 महिने लांबणीवर पडला आणि काल अचानक त्यांनी मला फराळीला दिवाळीचं बोलवलं, शुभेच्छा दिल्या. आम्ही पण शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा दिल्यानंतर ताईने बोलताना भाषण करताना सांगितलं की आपण आता 2-3 लोकांचा तिथं प्रवेश करून घेऊ आणि मग तिथले काही 1-2 नगरसेवक होते कोरळीचे, त्यांचा आणि मला त्यांनी प्रवेश करून दिला. त्यांचे आभार मी मानले. त्यांनी सुद्धा सांगितले काही कारणं आले आणि मुहूर्त सुद्धा मी सांगत होते, आज मुहूर्त चांगले म्हणून तुमचा प्रवेश करून घेतला. आणि त्यांनी भाषणात एवढं मी सांगितलं की मी आता रवींद्र चव्हाण साहेब अध्यक्ष यांच्या कानावर टाकून तिथं आपण मोठा प्रवेश घेऊ. आणि कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा होती की ते त्यांनी सांगितलं आम्हाला पुढे गेले, प्रवेश केला, सांगितलं नाही. वास्तविक त्यांना सांगितलं मी आम्हालाच माहीत नव्हतं. आता आपण मुंबईला जाऊ, प्रवेश करूया. आता 100-200 गाड्या काय ज्या निघत्या त्या घेऊन त्यानं मला तारीख दिली. की तारीख घेतल्यानंतर मी मुंबईला जाऊन कार्यकर्त्यासह प्रवेश करणार. त्या ठिकाणी मुख्यमंत्रीसुद्धा रवींद्र चव्हाण साहेब म्हणले की त्यांना सांगितलं 5 मिनिटं मुख्यमंत्र्याला, त्यांनी सुद्धा कबूल केलेलं आहे. येतीच नाही ती पुढची गोष्ट राहिली, परंतु चव्हाण साहेबासमोर मुंबईला ताईंच्या हस्ते मला खरा प्रवेश होणार आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये आता आपण आलात आपल्या गेवराई तालुक्यामधले आणि बीड जिल्ह्यात ज्यावेळेस माझा विधानसभेमध्ये पराभव झाला होता त्यावेळेस मुस्लिमचे लोक सकलांबा, उमापूर, गेवराई शहर, रसुलाबाद बऱ्याच ठिकाणचे लोक आले. त्यांनी मला सांगितलं की बाबा आपण आता भाजपमध्ये गेल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही. आणि म्हणून त्यांच्या आग्रहास्तव, काही कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. इथून पुढे जे काही लढाई आमची होणार, आता नगरपरिषदेचं निवडणूक आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे, त्या सर्व निवडणुका आम्ही पंकजाताईंच्या मार्गदर्शनाखाली लढणार आहेत. त्यांनी सुद्धा सांगितले की तुमचे मागचे 4 सीट होते आपले जिल्हा परिषदचे, त्याप्रमाणे आपण बसून ठेवून हे जिल्हा परिषद पंचायत समिती कोणत्याही प्रकारे आणि नगरपालिका सुद्धा कोणत्याही प्रकारे आपल्याला ताब्यात घ्यायची असं त्यांनी सांगितलं. आणि इथून पुढचा जो काही आमचा प्रवास होईल तो पंकजाताईच्या मार्गदर्शनाखाली होणार. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला त्याला दुजोरा दिलेला आहे. आपण जर पाहिलं तर यापूर्वी पवार विरुद्ध पंडित असा संघर्ष गेवराईमध्ये पाहायला मिळायचा, परंतु परळीतील व्यासपीठावर पवार आणि पंडित सोबत होते आणि यापुढची वाटचाल देखील सोबत राहणार. कसं हे सगळं सूत्र आता ताईने सांगितले की शहरामध्ये आपण त्याला सोबत घेऊ, नगराध्यक्ष नगरपालिकाच्या निवडणुकीसाठी त्यांची आपल्याला मदत होईल, तुमची त्यांना मदत होईल आणि दोघं मिळून आपण निवडणूक लढू. त्यांना ताईला मी सांगितलं तुम्ही म्हणता त्या पद्धतीने आम्ही वागणार आहे. निवडणुकीच काय जे काही इथून पुढे होणार ते तुमच्या अधिपत्याखालीच होणार आहे. आपण जर पाहिलं तर आता
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.